KCN में आपका स्वागत है। मैं किंग हमीद। परवरदिगार आलम तेरी दो ही तौफीक से, तेरे फजल करम से, तेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मिलाद फूल फरोश नौजवान मिलकर के मौला आज ही मना रही हैं। जश्न ईद मिलाद नबी के मौके पर मौला तबर्रुक का लंगर का ज़ियाफ़त आम का जो एहतिमाम कर रही हैं। परवरदिगार आलम जिन जिन अहबाब ने जिस तरह से भी इसमें हिस्सा लिया है, मेरे मौला तमाम की अकीदत को, मोहब्बत को, हिस्सों को अपनी बारगाह में कबूल आमीन। तमाम को दुनिया और आखिरत में इसका बेहतर से बेहतर सिला अता फरमा। तमाम को इसका अजर अजीम अता फरमा। अल्लाह तमाम फूल फरोश नौजवानों के अंदर इत्तेहाद, इत्तिफाक, मोहब्बत, चाहत तमाम के कारोबार में अल्लाह बेपनाह बरकतें अता फरमा, रहमतें अता फरमा, कारोबार में तरक्की और रुचि अता फरमा, कामयाबी कामरानी नसीब अता फरमा, वालिदैन के जुल्म से, हासिदीन के हद से, जादूगरों की जादूगरी, मक्कारों के बड़े बड़े लोगों की अपनी नसीब से मौला इन तमाम की, इनके कारोबार, अहलो अयाल की मुकम्मल हिफाजत अता फरमा, कदम कदम पर कामयाबी नसीब अता फरमा। इलाह आलमीन इस मार्केट के अंदर जितने लोग भी परवरदिगार आलम कारोबार करते हैं, अपने हमारे हिंदू भाई जो भी हैं मौला, तमाम को आपस में मिलजुल कर मोहब्बत के साथ रहने की तौफीक अता फरमा, आपस में इत्तिहाद और इत्तिफाक अता फरमा। अल्लाह तमाम को मीलाद मुस्तफ़ा का सदका अता फरमा, तमाम को मीलाद मुस्तफ़ा की बरकतों से माला माल अता फरमा। इलाह आलमीन मार्केट के ताल्लुक से जो भी अफवाहें चल रही हैं, तोड़ने के ताल्लुक से मौला जो बेहतर हो फैसला मौला वो खैर का फैसला अता फरमा। इलाह आलमीन तमाम के हक में खैर का मामला अता फरमा, तमाम के हक में बेहतर फैसला अता फरमा। हक मौला तू हक फरमाने वाला है, परवरदिगार आलम खैर का मामला अता फरमा। तमाम को मौला रोजी में, कारोबार में बरकतें, रहमतें अता फरमा, कदम कदम पर कामयाबी नसीब अता फरमा। अल्लाह हम तमाम को बार बार मक्का मदीना देखना नसीब अता फरमा। तेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम पर हम तमाम को ज्यादा से ज्यादा खर्च करने की तौफीक अता फरमा। अल्लाह ये नौजवान, फूल फरोश नौजवान बड़ी अकीदत और मोहब्बत के साथ मिलकर के मौला तेरे महबूब का मिलाद मनाते हैं, ज़ियाफ़त का एहतिमाम करते हैं मौला, ये सफरा सजाते हैं। परवरदिगार आलम तू इनके दिलों के राज को बेहतर जानता है। परवरदिगार आलम तमाम को सेहत अता फरमा, तमाम की रोजी जिंदगी अता फरमा, कदम कदम पर कामयाबी नसीब अता फरमा। इलाह आलमीन जो मांगा है वो भी अता फरमा, जो मांगने से रह गया है मेरे मौला वो भी अता फरमा। हमारे घरों में, हमारे शहर, हमारे मुल्क, आलम इस्लाम के अंदर अमन और सुकून अता फरमा। मिलाद मुस्तफ़ा के सदक़े में मौला हमारे मुल्क के अंदर अमन अता फरमा, सुकून अता फरमा, चैन अता फरमा, आपस में इत्तेहाद और इत्तिफाक वाली जिंदगी नसीब अता फरमा। कबूलियत अता फरमा। मौला करीम जिन लोगों ने दामे दिरमे कदमे सुखने इस मामले में हिस्सा लिया है, मौला करीम सबके हिस्सों को अपनी बारगाह में शर्फ कबूलियत अता फरमा। मौला बिलखुसूस इन तमाम को गुंबद खजरा को अपने माथे की आंखों से देखना नसीब फरमा। मौला करीम सबको हज उमरा की तौफीक अता फरमा, सबके दिलों में हुजूर की सच्ची मोहब्बत पैदा फरमा, हुजूर की गुलामी में जिंदगी बसर करने की तौफीक अता फरमा। मौला करीम अपने हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के तुफैल सबके जायज कारोबार में खैर व बरकत अता फरमा, सबके रिस्क में कुशादगी अता फरमा। यहाँ जितने भी लोग हाजिर हैं, हम सब के घरों में से, रिश्तेदारों में से, खानदान कबीले में से जितने भी मरहुमीन व मरहुमात रुखसत हुए, मौला सबकी मगफिरत अता फरमा, सबके दरजात में बुलंदियां अता फरमा, करवट करवट सबको जन्नत की बहारें नसीब फरमा। मौला जो बीमार हैं उन्हें शिफा अता फरमा, जो परेशान हाल है
मौला उनकी परेशानियों को दूर मतों का नुज़ूल अता फरमा। यहाँ जितने भी लोग हाजिर हैं, जो लोग जिस कारोबार से जुड़े हैं, मौला सबके कारोबार में खैर व बरकत अता फरमा। हम सबको जब तक जिंदा रख, सिर्फ अपना मुहताज बना करके रख, गैरों के सामने हाथों को फैलाने से हम सब की मुकम्मल हिफाजत अता फरमा। ली खमसतुन उत्फी बिहा हर्रल वबाइल हातिमा अल मुस्तफा वल मुर्तज़ा वबनाहुमा वल फातिमा इंदल्लाह व मलाइकतुहु अला नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लिम सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज अल्हम्दुलिल्लाह हम लोग बड़ा मार्केट में अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर हम मौजूद हैं मैसूर की सरजमीन पर। जिस तरह अल्लाह ने कुरान में फरमाया कि अल्लाह ने अपने महबूब को कायनात के ज़र्रे ज़र्रे के लिए रहमत बनाकर भेजा, और हमारे हुजूर सारी कायनात के लिए नबी हैं। अल्लाह ने ये नहीं फरमाया कि सिर्फ मोमिनों के लिए, मुसलमानों के लिए, जितने भी कायनात में मखलूक़ात है अल्लाह ने सब के लिए हमारे नबी को नबी बनाया। आज अल्हम्दुलिल्लाह मार्केट के अंदर ये फूल फरोश नौजवान हर साल की तरह इस साल भी बड़ी मोहब्बत के साथ अज़ीम शान पैमाने पर जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना रहे हैं। ज़ियाफ़त आम तकरीबन 10 या 11 मन का इन्होंने खाने का इंतज़ाम किया है, और अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर मार्केट के अंदर जो भी मिलाद का प्रोग्राम होता है, दावत का प्रोग्राम होता है, या कोई भेदभाव नहीं है, कोई हिंदू मुस्लिम का मसला नहीं है। सब लोग आपस में कारोबार करते हैं, लेन देन करते हैं एक दूसरे के साथ। चाहे हमारे हिंदू भाई हों, मुसलमानों से लेन देन करते हैं, मुसलमान भाई हों, वो हिंदू भाइयों से लेन देन करते हैं। इसी तरह मिलजुल के अल्हम्दुलिल्लाह जब ईद मिलादुन नबी का मौका आता है तो सब लोग मिल करके यहाँ एक ही दस्तरखान पे बैठ करके, वहीं हमारे हिंदू भाई भी बैठे रहते हैं, बाजू में उसी चेयर पर अल्हम्दुलिल्लाह हमारे मुसलमान भाई भी बैठे रहते हैं। सब मिलजुल करके एक ही जगह बैठ करके एक दस्तरखान पे खाना खाते हैं और मिलजुल करके एक दूसरे का सपोर्ट भी करते हैं। अल्हम्दुलिल्लाह हमारे मंजूनाथ साहब हैं, ये और भी दीगर मार्केट के जिम्मेदार हैं, सब लोग अल्हम्दुलिल्लाह ये साथ देते हैं। मंजू अड़ा हैं इनका, और जितने लोग भी यहाँ पर हाजिर हैं मैं सबका शुक्रिया भी अदा करता हूँ कि अल्हम्दुलिल्लाह हमारे नौजवानों के साथ ये आते हैं, हर मामले में कांधे से कांधा मिला करके खड़े होते हैं। मैं इनका भी शुक्रिया अदा करता हूँ, और हमारे दूसरे भी दोस्त हैं, अहबाब हैं, उनका सबका मैं नाम तो मुझे याद नहीं है, लेकिन सबका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और अल्लाह ताला की बारगाह में ये दुआ है कि अल्लाह ताला इसी तरह से हमारे मुल्क में, हमारे शहर में अल्लाह अमान सुकून कायम फरमाए, और अल्लाह मिलजुल के रहने की अल्लाह में तौफीक दे, और अल्लाह ताला में और कामयाबी और तरक्की अता फरमाए। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। ಸರ್ ಏನು ಗೋಪಾಲನ್ ಸರ್, ನಾನು 45 ವರ್ಷದಿಂದ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದ್ಸಲಿನೂ ನಾವು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮು ಅಣ್ಣ ತಮ್ಮದರದಾಗೆ ಇದ್ದೇವೆ, ಒಂದೇ ಕುಟುಂಬ. ಅವ್ರ ಕಷ್ಟ ಸುಖ ನಾವು ಬರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಸುಖ ಅವ್ರು ಬರ್ತಾರೆ. ಇವ್ರು ನಮ್ಮ ಮಂಜಣ್ಣ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇವ್ರ ತಂದೆಯವರು ನಾರಾಯಣಪ್ಪ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ನಮ್ಮ ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಭಾಳ ಇದು ಮಾಡಿ ಏನು ಒಂದು ಕಡೆನೂ ಏನೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲದಾಗೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಆರಾಮಾಗಿ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ ಸ್ವಾಮಿ. ಇದು ನಿಮ್ಮ ಚಾನಲಿಂದ ಒಂದು ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ, ಈ ನಮ್ಮ ಒಂದು ಇದನ್ನ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲೆಲ್ಲ ಕವರ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಇದರಲ್ಲೂ ಈ ಥರ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಒಂದು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರೆ ನಮ್ದು ಅಷ್ಟೇ ಸಾಕು ಸ್ವಾಮಿ, ಅಷ್ಟೇ. ರವಿಕುಮಾರ್ ಅಂತ, ಇದೇ ತರ ನಮ್ಗೆ ದೊಡ್ಡವರು ಹಿರಿಕರು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಇನ್ ಮುಂದಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಳೆಸ್ಬೇಕು, ಇದೇ ತರ ಅಂತ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೊತೀನಿ ನಾನು. ಯಾವುದೇ ತರ ತಕರಾರು ಬರಬಾರ್ದು, ನಾವು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಇರಬೇಕು. ಅದೇ ತರ ಅವರು ಅಷ್ಟೇ ನಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು. ನಿಮ್ಮ ನಾನು 20 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ದೀನಿ ಮಾರ್ಕೆಟ್. ಏನು ಇಲ್ಲ, ಯಾವ ತರನು ತಲೆ ಅವಾಗಿಂದಾನು ಹಿಂಗೆ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಗೆ ಕಷ್ಟ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಓಡ್ ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕಷ್ಟ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಗಣೇಶನ್ ಕೂರ್ಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವರೇ ಮುಂದೆ ಇರ್ತಾರೆ. ಆತರ ಏನು ತೊಂದರೆನೇ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸುಬ್ಬಯ್ಯ ಅಂತ. ನಾನು ಈ ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಬಂದು 46 ವರ್ಷ ಆಗಿರ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಈ ದೇವರಾಜ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬ ವರ್ಗಗಳು, ಯಾವುದೇ ಜನಾಂಗ ಇರ್ಬೋದು, ಏನೇ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಹೂವಿನ ಜನಾಂಗದವರು ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವಕ್ಕೆ ಇದ್ದೀವಿ. 46 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಯಾವುದೇ ತರ ತೊಂದರೆನೂ ನಮ್ಗಾಗಿಲ್ಲ. ಇನ್ ಮುಂದೆನೂ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದೇ ತರ ಹಬ್ಬ ಯಾವುದೇ ಆಗ್ಲಿ, ಗಣೇಶನ ಹಬ್ಬ ಆಗ್ಬೋದು,
ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಆಗ್ಬೋದು, ರಂಜಾನ್ ಆಗ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಹಬ್ಬ ಬರಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಸಹೋದರರಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮದಿದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳಿ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ. ಇದು ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡಿ ಇದು ये साले साल ईद मिलाद करती है हमें, ऐसे यहाँ के पूरे जने मिलकर सब जने मिलकर करती है, हर साल से करती। एक 3,000 आदमी तक खाना खाती, सबको खाना खाने का इंतजाम करती। खाना भी अच्छा मजे का रहता और अच्छा बनाती खाना। और इसके जिम्मेदार ही बड़े बड़े अब्दुल्ला, वसीम, ऐसा सब जने पूरे जने मिलकर, हमारा मंजड़ा, इन सब पूरे जने मिलकर सभी एक होगा पूरा मिलकर सब बहुत अच्छा करती। इसका इंतजाम भी बहुत अच्छा होता है। पहले से जिसका अरेंज करना को आज का दिन एक दिन तय करने को पूरा सबको खाना खिलाने का इंतजाम करते हैं। 1500 साल सालाना जिसने मिलाद नबी मनाया जा रहा है। हाँ, ये बार का जो है बहुत ग्राइंड हो रहा है। सो ठीक है, तो 1500 साल का हुआ है ना, उसके वास्ते में सब जगह भी हर जगह भी बहुत ग्राइंड करी। इंशाल्लाह हमारा भी जरा अच्छा हो रहा है सभी। तो कितने आदमी खाते बोल रहे हैं आप? 3,000 आदमी खाती। जी, कैसा लगता है कि अबे खाती सवाल है सभी अच्छा है करके बोलती। जब तला का ये बना करती, जब तला का सरे तला का भी खिलाती। यानी कि सब मिलकर जुलकर हाँ, सब मिलजुल को काम करती है। पूरे जने यहाँ पूरे हिंदू मुसलमान को क्या भी है, हर एक काम में भी पूरे जने जुड़ जाती। क्या भी ईद मिलाद कुछ कर को नहीं, अब ये गौरी गणेश की हवा ईद होती है, उसे भी सब जने मिलकर करती। और दूसरे भी क्या भी मसला है तो भी उसे भी सब जने मिलकर पूरा उसका मसला हल करती। पूरे जने मिलकर एक ही है, क्या भी अलग अलग कौन भी नहीं, क्या काम में भी हर जुड़ को मिलकर काम करती। ಸರ್ ನಮಸ್ತೆ, ನನ್ನ ಹೆಸರು ಮಂಜುನಾಥ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ತಂದೆ, ನಮ್ಮ ತಾತ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ವಿ. ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಒಂದು 40-50 ವರ್ಷದಿಂದನೂ ನಾವಿಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಪಿರಿಯಡ್ ಇದು ಹಿಂದೆಯಿಂದನೂ 40-50 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಒಂದು ಕಂಡಂಥದ್ರಲ್ಲಿ ದೇವರಾಜ್ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಹಿಂದೂ ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ದೇವರಾಜ್ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಯಾವುದೇ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ವಿಚಾರದಲ್ಲೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಗಳ ಆಗಲಿ ಮಾತುಕತೆ ಆಗಲಿ ಯಾವುದೊಂದೂ ಆಗಿಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟದ ಆದ್ರೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ದು ಏನಾರ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಓಡ್ ಬಂದು ಅವರೇನೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ತಪ್ಪು ಅಂತ ಅವ್ರಿಗೂ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾರ ತಪ್ಪಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಅವರಲ್ಲೂ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ನಾವು ಹೊಂದಾಣಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇಷ್ಟು ವರ್ಷ 40 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ದೇವರಾಜ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದೇ ಒಂದು ಇದು ಜಾತಿ, ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಯಿಂದ ನಾವು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಒಂದು ಒಳಗಡೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಒಳಗಡೆ ಬರ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಒಂದು ಜೀವನವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 45 ವರ್ಷದಿಂದ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಯಾವುದೇ ಒಂದು ಭೇದ ಭಾವ ಯಾವುದನ್ನು ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ದೇವರಾಜ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ನಡೀತಾ ಇದೆ, ಇದು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮರು ಎಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಒಂದು ಗಣಪತಿ ಹಬ್ಬ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿ ಹಬ್ಬ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಹಬ್ಬ ಇರ್ಬೋದು, ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿ ಒಂದು ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ನಾವು ಹಬ್ಬ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಷಯ ಹಬ್ಬ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲೂ ನಾವು ಒಂದು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ದೇವರಾಜ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಈ ನಮ್ಮ ಭಾವನೆ ಇದೆ, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಭಾವನೆ ಇದೆ, ಇದು ಬರೀ ನಮ್ಮ ದೇವರಾಜ್ ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತ ಆಗಿರಬಾರ್ದು. ಇಡೀ ನಮ್ಮ ಮೈಸೂರು ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಥ್ರೂಔಟ್ ನಮ್ಮ ಒಂದು ಭಾರತ ದೇಶದ ಅಲ್ಲದೇನೆ ಹೊರ ದೇಶಗಳಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಒಂದು ಈ ದೇವರಾಜ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ನಾವು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿ ಸರ್ ಅಷ್ಟೇನೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅದು ದೇವರು ನಮ್ಮ ಧರ್ಮಗಳು ಬೇರೆ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಾದ ಮೇಲೆ ಒಂದೇ ಒಂದು ಜಾತಿ, ಮನುಷ್ಯ ಜಾತಿ. ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಜಾತಿ, ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಜಾತಿ. ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಭಗವಂತ ಅಲ್ಲ ಮನುಷ್ಯನ್ಗೆ ಒಂದು ಜನ್ಮ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್. ಈ ಮುಂದಿನ ಜನ್ಮ ಇದೆಯೋ ಇಲ್ವೋ ನಮಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ಒಂದು ಮನುಷ್ಯನ ಜನ್ಮ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಹುಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಒಂದು ಒಳ್ಳೇದನ್ನ ಮಾಡಿ ಸಾರ್ಥಕತೆಯಿಂದ ನಾವು ಸಾಯ್ಬೇಕು. ನಾವು ಹುಟ್ಟಿರೋದು ಒಂದು ಒಳ್ಳೇದನ್ನ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಮಾಡಿ ಒಂದು ಸಾಯ್ಬೇಕು. ಯಾರೋ ಹಿಂದೆ ಈ ತರ ಇದ್ರು, ಏನೋ ಒಂದು ಮಾಡಿದ್ರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಅಂತ ನೆನೆಸೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಈ ಮನುಷ್ಯನ ಜನ್ಮನ ಕಳಿಬೇಕು.
ಈ ಭಾವನೆ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಬರ್ಬೇಕು ಸರ್. ಬೇರೆ ಯಾರು ಏನು ಒತ್ಕೊಂಡು ಹೋಗಲ್ಲ, ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಸಣ್ಣದು ನಾವು ತೊಗೊಂಡೋಗಕ್ಕೆಲ್ಲ. ನಾನು ಎಲ್ಲ ಒಂದು ನಮ್ಮ ಥ್ರೋಟ್ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರೋಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು 124 ಕೋಟಿ ಜನತೆಗೂ ನಾನು ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಈ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಭಾವನೆ ಇದೆಯಲ್ಲ ಯಾರಲ್ಲೂ ಇರಬಾರ್ದು ಸರ್. ನಾವು ಮನುಷ್ಯ ಜಾತಿ ಅಷ್ಟೇನೆ, ಒಂದು ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಜನ ಮೆಚ್ಚಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ನಮ್ಮ ದೇವ್ರ ಹತ್ರ ಒಂದು ಹೋಗಂತ ಒಂದು ಆ ಒಂದು ಏನು ನಮಗೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ತೀರ್ಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಜನತೆಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ದೇವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ सर। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम अब्दुल्ला, देवराज मार्केट से। मैं अताउल्ला हमारे दोस्त हम पूरे मिल को मिलाद कर रही। उसमें हमारे एक दोस्त आको नहीं वसीम कर ले को, उनके ससुराल का इंतकाल हो गया। सभी जरा दुआ करो मुझे अल्लाह जन्नत नसीब फरमान दे। और एक क्या है तो हमें पूरे हिंदू मुसलमान को यहाँ मिलाद करते नहीं है, पूरी एक ही फैमिली है, हमारे घर की फैमिली है गजाल को देवराज मार्केट की पूरी फैमिली करती। कम से कम एक 4000 आदमी खाना खा सकती है। हर साल हमें घर लगाती, मिलाद करती, उसके बाद गौरी गणेशा करती, जो चामुंडेश्वरी की ईद करती, रमजान बकरीद करती। उसमें रमजान में क्या करती तो मिठाई बांटती, बकरीद में जरा गोश्त बांटती, सबको भी हमें ले लगा को बांटती, उन्होंने भी हम ना बांटती। मिलाद तो पूरे मिल को करती, 4 से 3,500-4,000 आदमी खाना खाती, 11 मन का पकवान पकाती। जी, कैसा लग रहा है कि आप जो मिलजुल कर खा रहे हैं? अल्हम्दुलिल्लाह बहुत खुशी हो रही है हम ना। ये सरकार का काम, ये बोल रही नहीं, जान भी हमारी हाजिर इसमें, दिलो जान से खुश हो गई। हमें पूरे भी भाइयां मिल को दिलो जान से खुश होकर मिलाद कर रही। वो वास्ते सबका हमारे दोस्तांगा आको इंसलियांगा सबका भी दिल से शुक्रिया अदा कर। कितने बजे तक होएगा सर? कितने बजे से कितने बजे तक? 12:30 से 4 घंटे तक खा सकते हैं पूरे आकर? हाँ पूरे आके, पूरे मार्केट के सूरत के इधर के सब दोस्तां को भाइयां को खाती।